नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेलो आहे जो गणिताच्या रिलेटेड आहे आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणारा हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि त्याबरोबर बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर आजचा टॉपिक आहे आपला अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स। ठीक आहे, आता आजच्या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहे तर अँगल्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स कुठले कुठले असतात आणि पेअर ऑफ अँगल्स म्हणजे काय किंवा कोणकोणते पेअर ऑफ अँगल्स आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता बघा, फर्स्ट पॉइंट आहे आपला अँगल। ठीक आहे, आता अँगल म्हणजे काय, ज्या वेळेला दोन आर्म्स एकमेकांना एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणजे एका व्हर्टेक्स मध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात आणि त्यावेळेला जी तयार झालेली डायग्राम आहे त्या डायग्रामलाच आपण काय म्हणणार आहे तर अँगल असं म्हणणार आहे। हा एक रे आहे आपला ए बी आणि इथं सी घेऊया। ठीक आहे, हा जो बी पॉइंट आहे त्याला आपण व्हर्टेक्स पॉइंट असं म्हणतो, व्हर्टेक्स। ठीक आहे, आणि जे दोन आर्म्स आहेत ते कुठले आहेत बघा, आर्म्स कुठले कुठले आहेत त्यामध्ये, एक तर ए बी आहे आणि दुसरा आर्म आहे आपला बी पासून सी, आणि हे दोन आर्म जिथे कनेक्ट होतात त्याच्यापासून जी तयार झालेली डायग्राम आहे त्या डायग्रामलाच आपण काय म्हणणार आहे तर अँगल असं म्हणणार आहे। ठीक आहे, आता अँगल्स लिहिताना कसे लिहितात बघा, तर अँगल्स तीन पद्धतीमध्ये लिहिता येतील। पहिली पद्धत काय असणार आहे तर सुरुवात कुठून येणार आहे तर ए पासून। ज्या वेळेला आपण अँगल राईट करत असतो, म्हणजे अँगलचं नेम राईट करत असतो, त्यावेळेला जो व्हर्टेक्स असतो तो आपला काय आला पाहिजे तर सेंटरला आला पाहिजे। म्हणजे इथला पॉइंट जो बी आहे तो काय आला पाहिजे, मध्ये आला पाहिजे। म्हणजे नेम्स लिहिताना अँगलचं साइन, देन ए बी सी, ए बी सी असणार आहे। दुसरं नाव नुसतं तुम्ही बी ही लिहू शकतात। आता बघा, मी काही काही मुलांच्या बाबतीत ऑब्झर्वेशन केलं, ही डायग्राम अशा पद्धतीने दिली आहे, तर जर तुम्हाला ही डायग्राम ह्या पद्धतीने दिलं आणि तुम्हाला अँगल्स नेम लिहायला लावलं तर मुलं अँगलची ज्या वेळेला साइन देतात त्यावेळेला ह्या पद्धतीत देतात आणि इथं लिहितात ए बी सी। हे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे। ज्या वेळेला तुम्ही अँगल लिहितात हे एकच साइन आहे जे तुम्ही यूज करणार आहे। आणि यामध्ये बघा तिसरं आहे आपलं सी बी ए असंही तुम्ही लिहू शकता, म्हणजे तीन पद्धतीत एक अँगलचं नाव नेम राईट करू शकता। ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला ॲक्यूट अँगल। आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय बघा, तर ॲक्यूट अँगल, नेक्स्ट पॉइंट ॲक्यूट अँगल, जे अँगल 90 डिग्री पेक्षा छोटे असतात अशा अँगलला आपण काय म्हणणार आहे तर ॲक्यूट अँगल। हे बघा, हा जो अँगल आहे तो काय असणार आहे आपला तर 90 पेक्षा छोटा अँगल आहे, म्हणून हा जो अँगल आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर ॲक्यूट अँगल असं म्हणणार आहे। ठीक आहे, जो अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा असतो म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे ऑब्ट्यूस अँगल असं म्हणणार आहे। आता 90 पेक्षा मोठा म्हणजे या साईडला एरो जाईल आपला। ठीक आहे, म्हणजे हा म्हणजेच काय असणार आहे आपला तर ऑब्ट्यूस अँगल। आता 90 डिग्रीचा अँगल हा काय असतो तर दोन लाईन्स म्हणजे दोन आर्म एकमेकांना काय असतात तर परपेंडिक्युलर असतात, म्हणजेच कुठला राईट अँगल। त्या अँगलला आपण काय म्हणणार आहे तर राईट अँगल। हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल, सॉरी राईट अँगल। हा अँगल आहे जिथं आपण परपेंडिक्युलर ड्रॉ होतो त्या अँगलला आपण काय म्हणतो राईट अँगल म्हणतो। आता आपण बघतोय सेकंड पॉइंट। नेक्स्ट पॉइंट होता आपला ऍडजसंट अँगल। आता ऍडजसंट अँगल म्हणजे काय, आताच आपण अँगल म्हणजे काय बघितलं, तर ऍडजसंट अँगल म्हणजे असे दोन अँगल ज्यांचा व्हर्टेक्स पॉइंट हा काय असला पाहिजे एकच असला पाहिजे आणि इंटिरियर आर्म जो आहे तो कॉमन असला पाहिजे, तरच त्याला आपण काय म्हणतो तर ऍडजसंट अँगल्स असं म्हणतात। इन केस जर बघा हा आपल्याला डायग्राम दिली असेल पी क्यू आर आणि हे जे इंटिरियर लाईन आहे तिथं आपण एस देऊया, म्हणजे क्यू हा आपला काय झालेला आहे बघा तर कॉमन व्हर्टेक्स, ह्या अँगलचा आणि ह्या अँगलचा हा काय झालेला आहे कॉमन व्हर्टेक्स झालेला आहे। आणि जो मध्ये म्हणजे अँगलच्या मध्ये एक इंटिरियर लाईन येत असेल त्याला त्या आर्मला आपण काय म्हणतो तर इंटिरियर कॉमन आर्म।
ठीक आहे. अशा वेळेला इथं असणारा अँगल आणि हा अँगल जो आहे त्यालाच आपण ऍडजसंट अँगल म्हणतात. आता ऍडजसंट म्हणजे काय, तर एकाला एक लागून असणारे अँगल म्हणजे लगतचे कोन असंही मराठीत म्हणतात. म्हणजेच ह्या जर कोनांची नावं दिली तर इथं बघा PQS अँड अँगल SQR SQR काय आर ऍडजसंट अँगल. ठीक आहे. पण आता तुम्हाला जर एक असा क्वेश्चन पडला असेल तर PQR बघा, अँगल PQR अँड अँगल SQR हे ऍडजसंट आहेत का, तर नाहीयेत. का, तर ह्याचा जो व्हर्टेक्स पॉइंट आहे तो कॉमन पॉइंट आहे. पण PQR हा काय आहे, हा होल अँगल आहे आणि SQR हा काय आहे बघा, इथला अँगल आहे. त्यामुळं ह्यातली जी इंटिरियर आर्म आहे ते कॉमन आहे का, नाहीये. त्याच्यामुळं हे दोन अँगल काय नसणार आहेत, आपले ऍडजसंट अँगल नसणार आहेत. ऍडजसंट अँगल म्हणजेच काय असतं, ज्या वेळेला दोन अँगल मध्ये कॉमन आर्म असतो आणि एक कॉमन व्हर्टेक्स पॉइंट असतो आणि त्यामुळे तयार होणारे जे दोन अँगल्स असतात त्या दोन अँगल्सना आपण काय म्हणणार आहे, तर ऍडजसंट अँगल असं म्हणतो. आताच आपण बघितला ऍडजसंट अँगल. आता आपण बघतोय कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, जर ज्या दोन अँगलची ऍडिशन म्हणजे सम ऑफ द टू अँगल्स इज 90 डिग्री देन इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच ज्या दोन अँगलची ऍडिशन ही किती असली पाहिजे, 90 अंश असली पाहिजे, तरच त्या दोन अँगलला त्या एकमेकांचे काय म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. म्हणजेच बघा, जर तुम्हाला अशी डायग्राम असेल, हा आपला राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि यामध्ये पार्टिशन केले तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल म्हणजे अँगल ए आणि अँगल बी हे आपले काय असतात, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके. जर आपण नाव लिहून घेतलं तर बघा, इथं आपण दिलं तर अँगल PQR असेल आणि इथं अँगल घेतला आपण ABC. हा अँगल जर आपण 50 डिग्री घेतला आणि इथला जर 40 डिग्री घेतला तर आता कॉम्प्लिमेंटरी आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर अँगल PQR प्लस अँगल ABC इज इक्वल्स टू, हा अँगल किती होता आपला, तर 50 डिग्री, हा किती होता आपला, तर 40 डिग्री. म्हणजेच या दोघांची ऍडिशन किती आलेली आहे, तर 90 डिग्री आलेले आहे. त्याच्यामुळं अँगल PQR आणि अँगल ABC हे दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात. आता पुढचा पॉइंट आहे आपला, तर सप्लिमेंटरी अँगल. आता सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, जर आताच आपण बघितलं कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असतात, तर ज्या दोन अँगलची ऍडिशन 90 डिग्री होती त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो आणि ज्या दोन अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री होती त्यालाच आपण काय म्हणतो, तर सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतात. ठीक आहे. आता बघा, सप्लिमेंटरी अँगल मध्ये तर डायग्राम काढली तर आपण इथं बघा, हा घेतला आपण 120 आणि दुसरा अँगल घेतलाय आपण 60 डिग्री. ठीक आहे. या अँगलला नाव दिलं आपण PQR आणि इथं दिला आपण ST आणि U. ठीक आहे. आता या अँगल मध्ये बघा, तर ह्या जो PQR आहे आणि STU आहे म्हणजेच ह्या दोघांची ऍडिशन ही काय असली पाहिजे, तर 180 डिग्री असली पाहिजे. म्हणजे हा 120 आणि हा झाला 60. ठीक आहे. म्हणजे 120 प्लस 60 म्हणजेच किती होतात आपले, तर 0, 8 आणि हे 180 डिग्री. म्हणून हे जे पेअर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. आता इथं बघा, ज्या वेळेला तुम्हाला अँगल PQR प्लस अँगल STU घेतलं इथं आपण इज इक्वल्स टू किती असतं, तर 180 डिग्री असतं. बरोबर. तर दोघांचे ऍडिशन करून बघा, इथला अँगल किती आहे आपला 120 डिग्री आहे, तिकडचा अँगल किती आहे 60 डिग्री इज इक्वल्स टू 180. म्हणजेच 180 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री म्हणजे दोन्ही अँगल काय आले, इक्वल आले. म्हणजे हा जो पेअर दिलेला आहे तो काय आहे आपला, तर सप्लिमेंटरी अँगलचा पेअर आहे. आता पुढचा पॉइंट आहे आपला अपोजिट रेज. अपोजिट रेज म्हणजे काय बघा, तर एखादा कॉमन पॉइंट म्हणजे कॉमन व्हर्टेक्स असणार आहे आपला आणि त्यातूनच जाणारे दोन अपोजिट रेज असणार आहेत जे स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहेत. म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये असतात त्यांनाच आपण काय म्हणणार आहे, तर अपोजिट रे म्हणणार आहे. तर ए दिला, इथं बी दिला, म्हणजे OA आणि OB हे दोन काय झाले, एकमेकांचे
अपोजिट रे झाले. अपोजिट म्हणजे विरुद्ध रे. बरोबर. आता तिसरा म्हणजे त्याच्या खालचा जो पॉइंट आहे तो आहे आपला अँगल इन अ लिनियर पेअर. आणि अँगल इन लिनियर पेअर म्हणजेच आपले काय असतात बघा, तर अपोजिट रेचं फॉर्मॅट असणार आहे इथं. तर काय होतं बघा, इथं आपला जो कॉमन व्हर्टेक्स असणार आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. आणि ज्या रेज असतात ते दोन्ही रेज एकमेकांच्यात कितीचा अँगल तयार करतात, तर 180 डिग्रीचा अँगल तयार करतात दोन्ही लाईन मध्ये. आणि त्या दोन्ही लाईन काय असणार आहेत, तर स्ट्रेटच असणार आहेत. त्यामुळं ही जी डायग्राम आहे म्हणजेच बघा, तर अँगल AOB हा काय असणार आहे आपला 180 डिग्री असणार आहे. आणि जो अँगल 180 डिग्री असतो त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर पेअर अँगल म्हणतात. आता लिनियर पेअर मध्ये बघा, मगाशीच आपण बघितलं तर सप्लिमेंटरी. बरोबर. सप्लिमेंटरी अँगल्स हे पण काय असणार आहेत आपले, लिनियर पेअर अँगल असणार आहेत. म्हणजेच काय होईल बघा, हा जर आपला लिनियर अँगल घेतला त्यामध्ये एक कॉमन आर्म असणार आहे आपला आणि ऍडजसंट अँगल्स म्हणजे दोन अँगलची ऍडिशन ही काय असणार आहे आपली, तर 180 डिग्री असणार आहे. आणि ह्या दोन अँगल्सनाच आपण काय म्हणणार आहे, तर लिनियर पेअर अँगल असं म्हणणार आहे. आणि हा जो आहे तो लिनियर अँगल आहे. म्हणजे ह्याला म्हणताना आपण लिनियर अँगल म्हणणार आहे. आणि हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर पेअर अँगल असं म्हणणार आहे. आता शेवटचा पॉइंट आहे आपला व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय, ज्या वेळेला दोन स्ट्रेट लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात, ठीक आहे, त्यावेळेला त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे त्यांनी तयार इंटरसेक्ट झाल्यानंतर अपोजिट साईडला म्हणजे इथला A इथला B म्हणजेच अँगल A इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे आपला B. म्हणजे जर A अँगल जर 60 डिग्री असेल तर B अँगल पण आपला किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. त्याच पद्धतीनं इथला अँगल आणि त्याच्या अपोजिट अँगल जो असणार आहे, म्हणजे जर समजा इथं 120 घेतला तर इथं पण किती असणार आहे तुमचा 120 असणार आहे. आता ते कसं हे बघू आपण. जर समजा हे व्हर्टिकली अपोजिट अँगल दिलेले आहेत आणि आपण पेअर दिलाय ABC आणि D म्हणजे अँगल आपण स्मॉल लेटर्स मध्ये कन्सिडर केलेले आहेत. आता बघा, जर A आणि B घेतला तर इथं आपले काय आहेत, लिनियर पेअर आहेत आणि लिनियर पेअरची ऍडिशन किती असते, तर 180 असते. ठीक आहे. त्याच पद्धतीनं B आणि C घेतला तर इथं पण बघा B प्लस C जर घेतला तर त्याची ऍडिशन किती असणार आहे, 180. नंबर 1 नंबर 2. आता इथं पण 180 आहे, 180 आहे. म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत आपले, इक्वल असणार आहेत. म्हणजेच अँगल A प्लस अँगल B इज इक्वल्स टू अँगल B प्लस अँगल C. आता बघा इकडं प्लस B आहे, इथं पण प्लस B आहे. त्यामुळे राहिले काय, तर A इज इक्वल्स टू C. A म्हणजे कुठला अँगल आहे, इकडचा, आणि C म्हणजे कुठला, इकडचा. म्हणून व्हर्टिकली अपोजिट अँगल हे काय असतात, तर इक्वल असतात. व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपण गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही बघायला विसरू नका. त्याही मध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्यामध्ये टाकलेले आहेत. जसं आपण आजचा व्हिडिओ होता त्याच पद्धतीने बरेच व्हिडिओ त्या प्लेलिस्ट मध्ये आहेत. त्यामुळे तीही प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करा. चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.